महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नावानं खळबळ उडाली आहे. नाव आहे अशोक खरात, ज्यांना आपण भोंदू बाबा म्हणून ओळखतो. पण ही कथा फक्त एका भोंदू बाबाची नाही, तर या बाबाने राज्यातील किती मोठ्या नेत्यांना आपल्या जाळ्यात गुंतवलं याची आहे. नुकतीच एक माहिती समोर आली आहे की याच बाबाने मंदिराच्या विकासासाठी सरकारने 1.5 कोटी रुपयाचा निधी दिला होता. आता हा निधी मंजूर करणाऱ्या मंत्र्यांवरच गंभीर आरोप झाले आहेत. थेट राजीनामाच्या मागणी होत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण, कोण आहेत यातले मुख्य खेळाडू, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही दिवसात नाशिकच्या भोंदू बाबाचे असे कारनामे समोर येत आहेत जे ऐकून अंगाला काटा येईल. त्यांच्यावर महिलांची गैरवर्तनाचे आरोप आहेत. 35 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पण एवढंच नाही तर राज्यातील अनेक मोठे राजकीय नेते या खराच्या संपर्कात होते, हेही उघड झालं आहे. आता हे नेते नेमके कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी वाटपाची ही बाब. माहिती अशी आहे की अशोक खरात यांच्या ईशानेश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारनं 1,50,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला होता. हा निधी पर्यटन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून देण्यात आला होता. आता हीच माहिती शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. धंगेकर यांनी म्हटलं आहे की 31 मार्च 2018 रोजी या मंदिराच्या कामासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तेव्हा पर्यटन मंत्री होते जयकुमार रावल, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चंद्रकांत पाटील. धंगेकर यांनी थेट आरोप केला की या निधी मागे भोंदू बाबा आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जवळचे संबंध होते. मी तुम्हाला निधी देतो, तुम्ही माझं काळ्याचं पांढरं करून द्या, अशी स्कीम अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. चंद्रकांत पाटलांचेही खरात सोबतचे आर्थिक संबंध होते, याची पोलिसांनी तपासणी करावी. इथून थेट राजकीय वादाला सुरुवात झाली. रवींद्र धंगेकर यांनी फक्त आरोप केले नाही, एवढंच नाही तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भोंदू बाबा अशोक खरात सोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील एका खासदाराशी उठक बैठक होती. नाशिकमधील ईशानेश्वर देवस्थानाला पाटलांनी मोठा निधी मंजूर केला आहे, त्यामुळे त्यांनी मंत्री पदावरून हटलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात लक्ष घालून चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रास्ता दाखवावा. एवढंच नाही तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा विषय अधिक गरम केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एक पाऊल पुढे जात चंद्रकांत पाटलावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही या भोंदू बाबा सोबत फोटो आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या खराशी अत्यंत जवळचे संबंध होते. अगदी ते मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून आघोरी पूजा केल्याची माहिती देत आहेत. सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं. ते म्हणाले भोंदू बाबाचे सगळे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 महिन्यापासून माहिती होते, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खराशी संबंध असल्याने माहिती असूनही फडणवीसांना कोणतीही कारवाई केली नाही. आता हे प्रकरण फक्त आरोपीच्या पलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण करताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते आणि दुसरीकडे काँग्रेस, दोन्ही पक्षांनी एकाच मंत्र्यावर बोट दाखवलं आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे मोठे नेते असून त्यांच्यावर झालेले हे आरोप सरकारसाठी डोकेदुखी वाढवणारे आहेत. प्रश्न असा आहे की हा निधी खरंच एवढ्या सहजतेने का मंजूर झाला? ज्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशा व्यक्तींशी संबंधित संस्थेला इतका मोठा निधी देण्यामागचा उद्देश काय होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आरोपाच्या सत्यतेची चौकशी होईल का? जर होईल तर तो कोण करणार? सध्या तरी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राजकीय वर्तुळात ही चर्चा जोर धरत आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतात. खरात प्रकरणाची उकल होताना राज्यातील आणखी कोणत्या मोठ्या नेत्याची नावं समोर येणार हे सगळं पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? भोंदू बाबाच्या या प्रकरणात मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा फक्त कसं काय.